माजी खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा नाहटा यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे। जयाप्रदा यांना आता कधीही अटक होण्याची दाट शक्यता आहे। कोर्टाने जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे। कोर्टाने पोलिसांना जयाप्रदा यांना अटक करून कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहे। संबंधित प्रकरणी हे लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं आहे। माजी खासदार जयाप्रदा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी रामपूर मतदारसंघात निवडणूक लढवली होती। या दरम्यान त्यांच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला होता। विशेष न्यायाधीश MPML मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती। या प्रकरणाच्या सुनावणीत जयाप्रदा सातत्याने दिलेल्या तारखाला कोर्टात हजर राहिल्या नाहीत, त्यामुळे कोर्टाने जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे। विशेष म्हणजे कोर्टाने त्यांच्या विरोधात अशा प्रकारचे वॉरंट याआधी देखील जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, पण तरीही जयाप्रदा सुनावणीच्या वेळी कोर्टात हजर राहिल्या नाहीत। या प्रकरणावरून ADGS संदीप सक्सेना यांनी सांगितले की जयाप्रदा वारंवार दिलेल्या तारखांवर कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 फेब्रुवारीला होणार आहे। कोर्टाचे पोलिसांना नेमके आदेश काय? कोर्टाने पोलिसांना आदेश दिले आहेत की जयाप्रदा यांना अटक करून कोर्टात सादर करण्यात यावं। त्यानंतर आता जयाप्रदा यांच्या अटकेसाठी SPनं विशेष टीम गठीत केली आहे। या टीमनं जयाप्रदा यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या दिल्ली ऑफिसपासून मुंबई आणि हैदराबाद येथे जाऊन अटक करण्याचा प्रयत्न झाला, पण त्या ठिकाणी त्या आढळून आलेल्या नाहीत। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।